आहोत न्यूज टॉप 9 सुरुवातीला इंधन तुटवडा जो कायम आहे या संदर्भातल्या 9 बातम्या। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, इंधन तुटवड्यावरून देवेंद्र फडणवीसांच्या या सूचना। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे। मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो तो जास्त हायलाइट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू। राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा साठा करता आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत। डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत। साठा असा प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटर पर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे हे आदेश। पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल। पंपावरती शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू, दत्ता भरणे यांचा हा इशारा। परभणीमध्ये मी मागाशी तुम्हाला सांगितलं की इथं 7/12 असलेलं डीजे वगैरे हे अत्यंत चुकीचं आहे। या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या कलेक्टरांना सूचना देण्यात येतील। कुणाही रांगा लावायची गरज नाही। बुलढाणा या ठिकाणी बॉटलमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण। पंपावरील कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण। बुलढाण्याच्या शेगावमधील भारत पेट्रोलियम या पंपावरची ही घटना। हिंगोली शहरामध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये राडा। सेनगाव शहरातील श्री गजानन पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये वाद, वादाचं रूपांतर हाणामारीत। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगावमध्ये शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला। वागळे या ठिकाणी एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर शेतकरी सकाळपासून कॅन घेऊन उभे। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। तुळजापूरमध्ये सीएनजी पंपावर ड्रायव्हरला मारहाण। सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली। अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। मारहाण करणारे तुळजापूरमधलेच असल्याची देखील माहिती। बुलढाण्यामध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। बुलढाणा मलकापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। बुलढाणा मलकापूर वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प। जमीन मशागतीच्या दिवसात डिझेलच मिळत नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संताप। इंधन तुटवड्याची झळ मोठ्या प्रमाणात आता नागरिकांना बसतेय। या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। इंधन दरवाढीचा मोठा फटका। नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जून पासून बंद। विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचला, त्यामुळे निर्णय। प्रवाशांची मात्र गैरसोय होणार। जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता कॅन आणि बॅरलमध्ये डिझेल मिळणार। जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी पुन्हा नवीन आदेश दिले। कॅन आणि बॅरलमध्ये डिझेल न देण्याचा आधीचा आदेश रद्द करण्यात आला। शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांचे आभारही मानले। जालना संभाजीनगर मुख्य मार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे फलक लागलेले आहेत। अहिल्यानगरच्या राहतामध्ये डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका। शेतीच्या नांगणीसाठी एकरी सुमारे 3000 रुपयांचा खर्च। डिझेल तुटवडा, त्यामध्ये झालेली दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता। जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबून। डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर मोठा परिणाम। डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल ठप्प। सरकारने डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणी। जळगाव शहरात सलग 3ऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवरती नागरिकांच्या रांगा। ग्रामीण भागातले शेतकरी कॅन घेऊन सकाळपासून रांगेत उभे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून पंपांवरती गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेलच नाही, त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प। शहरातील जलकुंभांवरती पाणी पुरवठा करणारे टँकर सकाळपासून तात्कळत। संभाजीनगर शहरातील नागरिकांना डिझेल टंचाईचा मोठा फटका। जळगाव जिल्ह्यात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंतची वाढ। वाहतुकीचे दर वाढले, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याची तेल विक्रेत्यांची माहिती। तेल महागलं, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार। शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्यानं इंधन उपलब्ध करून द्यावं, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाची मागणी। शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करा। अहिल्यानगरमध्ये महासंघाचे पदाधिकारी बाबासाहेब सानप यांचीही मागणी।
दुसरीकडे आता इंधन साठवणुकीसाठी कॅनची मागणी वाढली। मागील 8 दिवसांमध्ये वाशिमच्या एका दुकानातून 200 ते 250 कॅनची विक्री करण्यात आली, तर 300 ते 350 रुपयांच्या कॅनची आता 450 ते 500 रुपयांना विक्री सुरू। पुढे टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। विकास लवांडे यांच्या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण, कोणतीही नोटीस न देता अटक केल्याची विकास लवांडे यांची तक्रार। पोलीस काहीच ऐकायला तयार नाही, लवांडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। पुणे पोलिसांनी विकास लवांडेंवर नसलेला गुन्हा रिपोर्टमध्ये दाखवला। विकास लवांडेंची 2017च्या गुन्हा क्रमांक 32 मधून निर्दोष मुक्तता। पोलिसांनी लवांडेंवर गुन्हा दाखल 33 नोंदवला आणि दाखवला। गुन्हा क्रमांक 33 नजरचुकीने झालं असं पोलिसांचं म्हणणं। एकनाथ शिंदेंकडून शिरसाटांची कानउघडणी, सूत्रांची माहिती। महायुतीत वाद होतील अशी विधानं नको, शिंदेंकडून कानउघडणी। एनसीपी मधील काही लोक सेनेच्या संपर्कात, शिरसाटांनी केलेलं हे विधान। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा। 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणी। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 3 ते 4 नावांची चर्चा, सूत्रांची माहिती। सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार। येत्या आठवड्यात नावावर शिक्कामोर्तब होणार अशी सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच, 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजपा आग्रही। ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती। विधान परिषदेसाठी शिवसेना 7 जागांवर ठाम, तडजोड करणार नाही अशी माहिती। शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि आधीच्या 2 अशा 7 जागांच्या ठेवलेल्या प्रस्तावाला भाजपचा मात्र प्रतिसाद नाही। भाजपकडून केवळ 3 ते 4 जागा शिवसेनेला। लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत तडजोड मात्र आता नाही, शिवसेनेची भूमिका समोर। विधान परिषदेच्या पुण्यातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा। पुणे विधान परिषदेच्या जागेवर संधी मिळावी, सुरेश घुले यांची मागणी। सुरेश घुलेंचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या संदर्भातलं पत्र। नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले। इच्छुक उमेदवारांना 25 मे पर्यंत अर्ज सादर करावा लागेल। उमेदवारीचा अंतिम निर्णय प्रदेश काँग्रेस घेणार। आणि यानंतर कॉक्रोच जनता पार्टी संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। कॉक्रोच पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय, म्हणून आता सरकार झुरळांना घाबरलंय। झुरळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड झालं, त्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर। कॉक्रोच जनता पार्टीला ज्या प्रकारे तरुणांचं समर्थन मिळत आहे त्याच्यामुळे सरकार झुरळांना घाबरला। झुरळांना प्रतिष्ठा, मान सन्मान, त्यांची लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली। देशभक्तीच्या हिटसमोर झुरळ पार्टी टिकणार नाही। झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। नवनाथ बन यांचं राऊतांना हे उत्तर। देशभक्तीचं हिट मारल्यानंतर या झुरळांची अवस्था काय होईल हे जनता बघणार आहे। या झुरळांची कशी बंदोबस्त करायचा, या झुरळांची अडचण कशी दूर करायची हे आमच्या घरातल्या प्रत्येक माता भगिनीला माहीत असतं। कॉक्रोच जनता पार्टीच्या चर्चेवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। सोशल मीडियावरील लोकप्रियता ही क्षणिक, तर शेवटी आउटपुट महत्त्वाचं, वळसे पाटील यांचं हे सूचक विधान। कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं, याचा अर्थ सरकार घाबरलं। व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईचा आक्रोश, तरुणांचा आवाज सरकार दाबू शकत नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। बॅन केलं जातं किंवा त्याला थांबवलं जातं, याचा अर्थ असा आहे की सरकारच्या मनामध्ये भीती आहे। तरुण रस्त्यावर उतरला तर आमची काय गती होईल, आणि ते होणारच आहे, आज नाही उद्या होणार आहे। पण त्यामुळं ह्या तरुणाचा आवाज ते दाबू शकणार नाही। कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल झाले आणि या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू। दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र। तर कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाला धमकी। सीजेपीच्या अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी आली। सोशल मीडियावर पोस्ट करत दिपकेची ही माहिती। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ। इंस्टाग्रामवर 20.9 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स। अनेक मुद्द्यांवरून संतप्त तरुणांकडून सोशल मीडियावर आवाज उठवण्यात आला।
तर दुसरीकडे जरांगेंनी उपोषणाचा इशारा पुन्हा एकदा दिलेला आहे. या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स. भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं हे आवाहन. मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असं लाड म्हणाले. मागण्या मान्य न झाल्यास 30 मेला आमरण उपोषण होणार. मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया. तोच नसतो आपल्या समाजाचं कल्याण करूया ते तरी कसे मानणार. यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या संग. त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. याम करायची गरजच नाही. इथं आपोआप बसले होतंय बसायचं मांडी घालून. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत तर आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य. तर सगळ्यात खरं म्हणणं ते आहे की मुख्यमंत्र्यावर बोलतात म्हणून तुम्हाला मी भांडतोय तुमच्या समाजाच्या लेकरासाठी, माझ्या समाजाच्या लेकरासाठी. मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाहीये, दुश्मन नाही. असती तर ह्याच मराठ्याने निवडून दिलं नसतं. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना म्हणा मराठ्याने तुम्हाला मतदान केलं नाही. सरकार मराठा आणि ओबीसींची फसवणूक करतंय. सरकारने बनवाबनवीचा खेळ थांबवावा. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावर वडेट्टीवारांचं हे वक्तव्य. सरकारने यांनाही बनवणं त्यांनाही बनवणं, बनवाबनवीचा खेळ करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यांनाही बनवतात, त्यांनाही बनवतात, यांच्याशी चर्चा करतात, त्यांच्याशी चर्चा, तुलाही देऊ म्हणतात, ह्यालाही देऊ म्हणतात आणि द्यायचं कोणालाच नाही. म्हणजे ही फसवणूक आहे. जे एक पिक्चर होतं तर अशी ही बनवाबनवी, तर ही सगळी बनवाबनवी आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू, लाड यांना धमकी. पोलिसांकडून धमकी देणाऱ्या 2 जणांना अटकही करण्यात आली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धमक्या येतात यावरती विश्वास नाही. प्रसाद लाड यांनी कोणतं महान काम केलं? प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवरून राऊतांचा टोला. आणि यानंतर टॉप 9 राजकीय अपडेट्स. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांसोबत 9 तासांची बैठक. पंतप्रधान मोदींकडून कामांचा आढावा तर पश्चिम आशियामधील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा, मोदींच्या या सूचना. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक. उद्धव ठाकरे यांची बच्चू कडूंवर टीका. कामानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं. सह्याद्रीवर आधी फडणवीस मग शिंदेंची भेट घेतली. आमच्या कुणाच्याही मनात काहीही नाही. एकनाथ शिंदेंच्या भेटीवर ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं स्पष्टीकरण. दरम्यान आता आष्टीकरांनी आज मातोश्रीवर जात ठाकरेंचीही भेट घेतली आहे. गोविंद देवगिरी महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. विकास लवांडेंचे वकील अशोक बेंद्रे यांची वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार. मनोहर भिडे, भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केला. धार्मिक भावना दुखावल्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसांमध्ये ठरवणार. शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारनं केला. 2 वेळा आश्वासन दिलं पण स्पष्ट GR निघालेला नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. एनडीएकडून डीएमके पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न. डीएमकेच्या लोकसभेतील 22 खासदारांवर एनडीएचं लक्ष. सूत्रांची माहिती. बाहेरून पाठिंबा देण्याच्या शक्यतांची एनडीएकडून चाचपणी. सूत्रांची TV9 मराठीला ही माहिती समोर. वांद्रे या ठिकाणच्या गरीबनगरमध्ये सलग 4थ्या दिवशी अतिक्रमण विरोधात कारवाई. उद्यापर्यंत कारवाई सुरू राहणार अशी पश्चिम रेल्वेच्या PROची माहिती. 4 दिवसांपासून सुरू असलेलं पाडकाम अंतिम टप्प्यात. 90% पाडकाम पूर्ण. सोमय्या म्हणजे स्वयंघोषित सुपर कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी. BMC मध्ये काही भूमिका नसताना वांद्र्यात सोमय्यांचा तमाशा. ऋतू तावडेंना हटवण्याची मोहीम सोमय्यांनी हाती घेतल्याची टीका अखिल चित्रे यांनी केली. पंढरपुरात सोशल मीडियाच्या कमेंटवरून सुस्ते या गावात फ्रीस्टाईल हाणामारी. 2 गट आले आमने सामने. वादाचं रूपांतर थेट फ्रीस्टाईल हाणामारीमध्ये झालं. काही जण जखमी झाले. जखमींवर सध्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी उपचारही सुरू. आणि नीटच्या पेपरफुटी प्रकरणात नेमकं काय घडतंय बघूयात. एनडीए अध्यक्ष महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी. पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती. सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य. एनडीए अधिकाऱ्यांची ही भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पेपरफुटीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचीही मागणी. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक पेपर विकला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 10 लोकांना अटक केलेली.
नीट पेपर लीक प्रकरणामध्ये महाराष्ट्र पेपरफुटीचं केंद्र, हाय प्रोफाईल पालक रडारवर. सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे मिळाले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर पेपर लीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात 4 डॉक्टरांची चौकशी. डॉक्टर मनोज शिरुरे यांचे नातेवाईक डॉक्टर प्रवीण कुलकर्णी, BAMS असलेल्या डॉक्टर मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉक्टर विनोद स्वामी यांची सीबीआयकडून चौकशी. सीबीआयचा तपास सध्या सुरू. नीट प्रकरणी फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या आणखी एका मास्टर माइंडला अटक करण्यात आली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव. ही महिला फिजिक्स या विषयाची प्राध्यापक असल्याची माहिती. मनीषा हवालदार ही देखील मेंढरेंच्या संपर्कात होती. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं दोन्ही किडनी गमावल्या. लातूरमधील विश्वजित तेलंगचे परिश्रम अपयशी. 3 वेळा नीटची परीक्षा दिली, 3ही वेळा परीक्षा रद्द. मोठेगावकरच्या विरोधात कोल्हापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक. मोठेगावकरच्या क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांची फी शासनानं परत करण्याची मागणी. ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी.